नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं. आज आहे तुमच्या भावाचा वाढदिवस. तर मित्रांनो, आपण आता गणपतीपुळ्यात आलो आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं तुमच्या भावाच्या या लाडक्या ब्लॉगिंगवाल्या चॅनलवर. तर मित्रांनो, आय तुम्ही सर्व मजेत आणि सुरक्षित असाल. तर आजचा हा ब्लॉग स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण आज आहे तुमच्या भावाचा वाढदिवस. तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावाला विश नक्की करा. तर आज मित्रांनो, आपल्याला गणपतीपुळ्यात जायचं होतं, पण तुम्ही आता बघू शकता मागे मी अजून दुकानातच आहे, कारण सकाळपासूनच पावसाने सुरुवात केली आणि कंटिन्यू पाऊस अजूनपर्यंत चालूच आहे. तर आत्ता जवळजवळ एक 9 वाजलेत, तरी पण मी अजून तेच आहे. मी काल ठरवलं होतं की आपण सकाळी लवकर जायचं आहे, म्हणजे 7च्या दरम्यान मी जाणार होतो सकाळी, पण ऐन टायमिंगलाच पाऊस सुरू झाला. तर बघू आता थोड्या वेळात जर थांबला पाऊस तर मी गणपतीपुळ्याला जाईन आणि आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन येईन. तर मित्रांनो, जर आता पाऊस थांबला तर तुम्हाला मी डायरेक्ट आता मंदिरात भेटेन. तर मित्रांनो, आता पाऊस थोडा थांबला आहे आणि मी आता घरी जातो आहे. कपड्याने जरा चेंज करतो आणि तुम्हाला डायरेक्ट मी मंदिरापाशी भेटतो. तर मित्रांनो, आपण आता गणपतीपुळ्यात आलो आहोत. बघू शकता तुम्ही, आता इकडनं असं एंट्री आहे आपल्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी. तर चला आतमध्ये जाऊया. आणि मंदिराच्या समोरच मंदिर मामा आहेत आणि त्यांच्या पाठी 2 हत्ती आहेत, ते बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आपण आता आतमध्ये प्रवेश करतो आहे आणि आता आतमध्ये म्हणजे शूट करण्यासाठी अलाव नाही. तर मी तुम्हाला आता डायरेक्ट मंदिराच्या त्या साईडला भेटेन. तर पाया पडतो आणि तुम्हाला त्या साईडला भेटतो. तर मित्रांनो, आता दर्शन करून झालं आहे आणि आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आहे. आणि आज गर्दी खूप कमी आहे, कारण पावसाळी वातावरण आहे ना, तर त्यामुळे गर्दी खूप कमी आहे आणि समुद्र पण खूप खवळला आहे. तर आता तुम्हाला समुद्र दाखवतो. हे बघू शकता तुम्ही, पाणी कुठपर्यंत आलं आहे आणि समुद्र बघा किती खवळला आहे. तर मित्रांनो, आता थोडेसे सिनेमॅटिक एन्जॉय करा. तर मित्रांनो, दर्शन करून झालं आहे आणि आता आपण बीचवर आलो होतो. तर बीचवर थोडीफार गर्दी आहे आणि आता आपण घरी जातो आहे. तर मित्रांनो, मी आता घरी आलो आहे आणि पहिले जे कपडे होते तेच घातले होता आणि पावसाला पण सुरुवात झाली आहे जोरात. मी जसा घरी आलो तसाच पाऊस चालू झाला जोरात. आणि आता मित्रांनो, मी तुम्हाला डायरेक्ट रात्री भेटेन. आम्ही केक आणि आणणार आहोत, साधा आपला नॉर्मल जसा बड्डे सेलिब्रेट होतो तसंच करणार आहोत, ओवाळणी करून. तर डायरेक्ट आता तुम्हाला रात्री भेटतो. जर तुम्ही आता इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असाल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या भावाला विश नक्की करा. बड्डेची जी पार्टी आहे ती आम्ही आईच्या गावी साजरी करणार आहोत आणि शनिवारी जाणार आहोत तिकडे. तर तेव्हाच आम्ही बड्डेची पार्टी करणार आहोत. म्हणजे त्या दिवशी सर्वजण येणार आहेत, मामा मामी सर्वजण येणार आहेत. तो व्लॉग तुम्हाला पुढे बघायला भेटेल. चला, तुम्हाला आता डायरेक्ट रात्री भेटतो. आणि मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 80% लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत आहेत. तर मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या भावाला सपोर्ट नक्की करा. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला मी सकाळी सांगितलं होतं की माझा बड्डे मी एकदम सोपे आणि साध्या पद्धतीत साजरा करणार आहे. तर त्याची आता तयारी करतायत आतमध्ये. तर चला आता मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, सकाळी आपण गणपती देवाच्या पाया पडून आलो गणपतीपुळ्यात जाऊन. आता मी माझ्या देवांच्या पाया पडतो. तर चला आतमध्ये जाऊया. यशस्वी भवा. तर मित्रांनो, आपला आता बड्डे सेलिब्रेट करून झाला आहे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा.
एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बड्डे सेलिब्रेट केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब नक्की करा. मी बघतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या.